नेमकं खरं गौरी पूजन काय असू शकतं याचा प्रत्येकानं विचार करणं हे फार गरजेचं आहे मायबाप। एक स्त्री काय करू शकते मायबाप? सगळ्या क्षेत्रात महिला सध्या टॉपला आहेत। गायक, वादक, IPS, PSI, कलेक्टर, प्रांत, आमदार, खासदार, मंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती सुद्धा महिला आहेत। द्रौपदी मुर्मू ऐका ना, देश तुमच्या ताब्यात आहे। कोणत्या क्षेत्रात महिला कमी? आणि शेतकऱ्याचा तर 80% प्रपंच शेतकऱ्याची बायको हँडल करते। हा, शेतकऱ्याच्या बायकोला राग नाही, लोभ नाही, मानाची अपेक्षा नाही, नवरा बायकोची कधी भांडणं होत नाही, चुकून झाले नवऱ्याने ठोका टाकू द्या, फुसफुस करते, रुसून जाते, धारा काढाय परत महागारी। शेजारी म्हणले 1.5 माह नाही येणार, 1.5 तासात कस काय आली म्हणजे त्यांचं ऐकून काय दुधाचं नुकसान करू का मग मर। ही पुरुषांच्या जे कडक टोपे आहेत ना, हे माता माऊलींच्या जीवावर आहेत मग। आणि स्त्रियांना सन्मान देणं, त्यांच्याविषयी आदरभाव ठेवणं हे खरं गौरी पूजन। एक वाक्य सांगतो, स्त्रियांचा आदर करतो तो खरा मर्द आहे, नाही तर मिशा काय जोराळाला सुद्धा असतात ना। गौरी पूजन जर कोणतं असेल, स्त्रियांना सन्मान देणं, स्त्री पुरुष समानता, मुलाला मुलीला समान वागणूक देणं हे खरं गौरी पूजन आहे। विडवलं त्याग किती जीवनामध्ये असावं हे आमच्या माऊलींकडून शिकावं मायबाप। 20 वर्षाच्या घरामध्ये एखादी मुलगी राहते, आई बाप बहीण भाऊ सगळा परिवार सगळं गाव सोडून एका क्षणात पतीच्या प्रेमासाठी मायबाप इकडे नांदायला येते, आणि स्वतःचे आईबाप सोडून नवऱ्याच्या आईबापाला ते आईबाप मानते। हे काय सुपी मेंटॅलिटी का? किती त्याग आहे त्यांच्या जीवनामध्ये मायबाप। स्वतःचं सगळं विश्व सोडून द्यायचं आणि इकडून संसार थटानं करते मायबाप। आणि अनेक दुःख जरी अनेक संकटाचा सामना करते, पण माझ्या आई बापाच्या नावाला धक्का लागता कामा नाही म्हणून त्रास सहन करून ते संसार यशस्वीपणे फुलवते। ह्या खऱ्या गौरी आहेत, त्यांचं सन्मान आणि त्यांचा असणारा जीव जाणा। आज महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोनाने आपण या ठिकाणी जगामध्ये इतकी अस्ताव्यस्तता झाली। आताच परवा घडलेली ही बदलापूरची घटना, अरे माणुसकीला काळीमा फासणार शब्दच नाही, त्याचा निषेध तरी कोणत्या भाषेमध्ये करावा? आणि राक्षसी कृत्य करणाऱ्या माणसाला शिक्षा तरी मानवी कायद्यातली काय द्यावी? मी तर या मताचा आहे। मी तर म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांनी चौरंगा केला, आणि ज्याने अशी चूक करता त्याला भर चौकात फाशी दिली पाहिजे। हे सध्या बदल होणं, कायदे मायबाप कडक आहेत पण अंमलबजावणी होत नाही ना। नुसते कायदे कडक असून काय करतात, त्याची अंमलबजावणी तर झाली पाहिजे। आणि एक वाक्य सांगतो, आमचे वकील साहेब आहेत, आमचे पवार साहेब आज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा अभ्यास त्या क्षेत्रातला खूप आहे। माणसाची चूक झाल्यानंतर त्याला काय शिक्षा द्यायची हा भारतीय संविधानातला कायदा सांगतो, पण माणसाचं चुकीचं पाऊलच पडू नये असं त्याचं अंतकरण बनवणं हा वारकरी संप्रदायाचा कायदा सांगतो। चूक झाल्यावर काय शिक्षा द्यायची त्या संविधानातल्या कायद्यात। माणसाने चुकच करू नये त्यासाठी माणसाचं अंतकरण फुलासारखं निर्मळ व्हावं यासाठी ज्ञानोबा तुकोबा यांचे विचार आहे। तसं माणसाचं मन बनवण्याचं, आणि यासाठी हा धर्म मंडप आहे, यासाठी कीर्तन सोहळेत, यासाठी हा सोहळा आहे। आणि आणखी एक वाक्य सांगतो, शेतकऱ्याचा संसार माता माऊल्यांमुळे, शेतकऱ्याची बायको म्हणजे साक्षात लक्ष्मी। तुम्ही म्हणता मग नोकरदाराची कोण आहे? ती सरस्वती। सगळ्या चांगल्याच असतात माऊल्या, पण शेतकऱ्याची बायको खरंच लक्ष्मी ना। आणखी एक वाक्य सांगतो, पिणाऱ्या माणसाला एक बायको खरंच भाग्यवान भेटते मायबाप। पिणाऱ्याची बायको माझी ओरिजिनलच लक्ष्मी, खरंच सांगतो, कारण त्या माणसासोबत संसार करणं एवढं सोपं नाही। आज खेड्यापाड्यातलं वातावरण बघतोय आपण, ह्या व्यसनाच्या हारी जाऊन इतकं दूषित वातावरण झालेलं ह्या खेड्यापाड्यामध्ये, आणि मित्रांच्या संगतीनं आयुष्याची बर्बादी झाली मायबाप। आणि ह्याने पिऊन यायचं, संध्याकाळी बायकोला मारायचं, आणि त्या लहान लहान मुलांनी बघायचं, सणाच्या दिवशी सुद्धा चूल पेटत नाही। काय त्या कुटुंबावर परिस्थिती, काय त्या मुलाने संस्कार घ्यायचे बापाकडून, आणि ह्याने दिवसभर नुसतं झोपून राहायचं, आणि त्या माऊलीने दुसऱ्याच्या रानामध्ये खुरपाला जायचं, 200-300 रुपये हजेरी कमवायची, आणि ह्याला प्यायला त्याच्यातलं निम्म पैसे द्यायचं, आणि ह्याने नुसतं बसून बाईच्या जीवावर खायचं। अरे वाघासारखं नरदेह मिळालं हे करण्यासाठी मिळालंय का आपल्याला? काय गावगाड्यातलं मायबाप सध्या वातावरण दूषित झाले, जरा टाका नजर त्याच्यावर। माता माऊलीच्या पैशावर हा व्यसन करतोय, त्याच्या घरात चूल पेटत नाही, सण नाही, काय नाही, त्याच्या मुलांनी कसं जीवन जगायचं? पण ती कंबर कसते माऊली मायबाप, आणि यशस्वी संसार फुलवते, ती खरी गौराई। विडवलं स्त्रियां, आणि म्हणून एक वाक्य
वाक्य सांगतो, मुलीला जगू द्या मुलाच्या समान, वाचवा मुलीचा प्राण, मुलगीचा आहे भारतीय संस्कृतीची शान. अरे मुलगीच ठेवते आई बापाच्या कष्टाची जाण, म्हणून मुलीच्याच पोटी जन्माला येतील श्रीकृष्ण भगवान. देव येतील पण अगोदर देवकी आली पाहिजे, आणि त्यासाठी असणारा हा सोहळा आहे. स्त्रियांना सन्मान देणं, त्यांची स्त्री पुरुष भेदभाव न करता सर्व क्षेत्रामध्ये, सगळ्या क्षेत्रात महिलांनी आता क्षेत्र काबीज केलेलं आहेच मायबाप. आणि या निमित्ताने एक वाक्य सांगतो, हे वैचारिक परिवर्तन घडण्यासाठी धर्म मंडप आहे. विडवलं